युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांना शासकीय सेवेत कायम ठेवावे या प्रमुख मागणीसाठी आजपासून सांगलीत बेमुदत उपोषणाला सुरुवात झाली आहे। कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या सरकारी घाटावर हे आंदोलन तुकाराम महाराज यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाले असून राज्यभरातील प्रशिक्षणार्थी यात सहभागी झाले आहेत। महाराष्ट्र राज्य युवा प्रशिक्षणार्थी कृती समितीच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या आंदोलनात ज्या शासकीय आस्थापनांमध्ये प्रशिक्षणार्थी सध्या कार्यरत आहेत त्या ठिकाणीच कायमस्वरूपी नेमणूक करावी, सध्या मिळणारे वेतनच पुढेही सुरू ठेवावे, रुजू दिनांकापासून वयाची अट ग्राह्य धरावी, युवकांची गरज असेपर्यंत नियुक्ती कायम ठेवावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे। याआधी 14 जुलै रोजी मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात आले होते, परंतु शासनाने याची दखल न घेतल्याने आता सांगलीत अधिक तीव्र आणि निर्णायक स्वरूपात आंदोलन पुकारण्यात आले आहे। या उपोषणाला सामाजिक कार्यकर्ते विनायक यादव, धोबी सेवा मंडळाचे प्रदेश उपाध्यक्ष मनोहर साळुंके यांच्यासह अनेक मान्यवरांनी पाठिंबा दर्शवला आहे। चंद्रपूर येथून अर्चना कोंडेकर, मिरजेतील अमिया देसाई यांच्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून प्रशिक्षणार्थी आंदोलनात सहभागी झाले आहेत। मागण्या पूर्ण होईपर्यंत माघार नाही असा इशारा आंदोलकांनी दिला आहे व तुकाराम महाराजांनी स्वतः उपोषण सुरू केले असून अन्य प्रशिक्षणार्थी त्यांच्यासोबत ठिय्या देत आहेत। भर पावसातही आंदोलनकर्ते आपल्या मागणीसाठी ठाम उभे असून शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा अशी त्यांची मागणी आहे। चौकट संध्याकाळी उशिराने शहर पोलीस ठाणेतर्फे आंदोलकांना सरकारी घाटावर आंदोलन करता येणार नाही म्हणून नोटीस बजावण्यात आली आहे। त्यानंतर त्यांना स्टेशन चौकात आंदोलन करण्याची वेळ आली। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण महाराष्ट्रातील लाडके भाऊ ही योजना माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून सुरू झाली होती आणि त्याच अनुषंगाने आता जर बघितलं तर 6 महिने त्या ठिकाणी त्यावेळेस मुदतवाढ मिळाली होती। त्यानंतर 5 महिन्याची मुदतवाढ माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून प्राप्त झाली होती, पण बघता बघता 11 महिन्याचा कार्यकाळ संपत आलेला आहे। मग 11 महिन्यानंतर पुढं काय हा सवाल विचारण्यासाठी 14 तारखेला मी मुंबई आझाद मैदानावरती आंदोलन केलं होतं। त्यावेळेस त्या ठिकाणी आम्हाला सकारात्मक दृष्टीतून प्रतिसाद भेटला नाही किंवा तिथं जे सहकार्य पाहिजे होतं ते त्या ठिकाणी प्राप्त झालं नाही, म्हणून आमचे माननीय मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब आम्ही 11 महिन्यानंतर पुढं करायचं काय हा न सुटणारं कोडं आहे। आणि आम्ही एवढी मुलं आज माझ्या पाठीमागे बसलेले बघितलं असतील की फक्त हे प्रमुख आहेत, हे संख्या नव्हे, प्रत्येक जिल्ह्यातले फक्त प्रमुख आहेत, तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष किंवा गट वाईज ग्रामपंचायत विभागामधले, जिल्हा परिषद विभागामधले, शाळेतले विभागामधले जे प्रमुख आहेत तेच या ठिकाणी आता उपस्थित आहेत। जर समजा सरकारने आमच्याकडे दखल जर नाही घेतली किंवा आमची विचारपूस नाही केली तर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातली 36 जिल्ह्यातली मुलं मोठ्या संख्येनं अजून ह्या ठिकाणी मी अमर उपोषण कृष्णामाईच्या घाटावरती करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आजपासून जीवन त्याग आंदोलन ह्या ठिकाणी मी कृष्णामाईच्या घाटावरती मंडप मारणार नाही। पाऊस ऊन वारा जे आहे त्याला समोरे जाऊन फक्त मी एकटा ह्या ठिकाणी उपोषणाला बसणार आहे आणि मला पाठिंबा देण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येतून महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यात फक्त तरुण, मी बाकी जे मुलं आहेत ते प्रमुख आहेत त्यांनाच हे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। मी उगा येऊ नका, कोणी कोणाची गरज नाही देखील सांगत असताना देखील तुम्ही बसताय तर आम्ही म्हणून येतात, पण माझी ह्या माध्यमातून विनंती आहे सरकारना की आपण काही करा, कसंही करा, पण ह्या मुलांनी 11 महिन्यानंतर पुढं काय ह्या मुलांनी रोजगार आहे त्या ठिकाणी मिळणार की नाही मिळणार किंवा जे तुमच्याकडे पत्र प्राप्त आहे त्या पत्रामध्ये 11 महिन्यानंतर हे पत्र कुठेही ग्राह्य धरलं जाणार नाही। मग 11 महिन्यानंतर ह्या मुलांनी नेमकं करायचं काय यासाठी हा न सुटणारा कोड आहे, मुलाच्या आयुष्याशी खेळायला आहे। माझी सरकार मायबापाला विनंती आहे, जशी लाडकी बहीण योजना चालू आहे तसे लाडका भाऊ योजना जी आहे या मुलांना 6,000, 8,000 आणि 10,000 ह्या मुलांना कामाची गरज आहे। एकीकडे तुम्ही जे प्रमाण रिटायर झालेले आहेत त्या शिक्षकांना परत तुम्ही कामावर घेताय, त्या लोकांना पुन्हा कामावर बोलताय, त्या लोकांना पेन्शन देताय, त्या लोकांना विसार देताय। माझ्या पोराला फक्त 10,000 पगार द्या आहे, त्या ठिकाणी कायमचं स्वरूपी रोजगार त्यांना उपलब्ध करून द्या ही मागणी ह्या ठिकाणी माझी आहे।